मनसेचे नेते संदीप देशपांडे हे महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये पोहोचलेले आहे। इथे शरद उगडे यांची तुम्ही भेट घेताय, काय नेमका विषय आहे आणि काय मागणी? विषय असा आहे की जे ट्रॉमा केअर सेंटर आहे बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटर, आज तिकडे 4-5 महिने झालेत कर्मचाऱ्यांचे पगार झालेले नाहीत, कॉन्ट्रॅक्टरने पगार केलेले नाही आहेत। त्याच विषयासंदर्भात चर्चा करण्यासाठी आज आलो, कारण आज सगळ्यांनी काम बंद आंदोलन तिथे केलेलं आहे, हॉस्पिटल बंद आहे। हा विषय नुसता तिथला नाही आहे, तर कुपर हॉस्पिटलमध्ये पण सेम परिस्थिती आहे, तिथेही कामगारांना 6-6 महिने पैसे नाही मिळालेत। या विषयांची चर्चा करायलाच उघडे साहेबांकडे आलेलो आहे। साफपणे दुर्लक्ष होते महानगरपालिकेचे या सगळ्या कर्मचाऱ्यांकडे। एवढी मोठी महानगरपालिका आपण मिरवतो, एशियातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका, आणि कामगारांचे तुम्ही पैसे नाही दिले तर कसं चालणार? कबूतर खाण्याचा पण एक महत्त्वाचा विषय, आज सुद्धा त्या ठिकाणी आंदोलन झालं आणि पत्रकारांना सुद्धा धक्काबुक्की त्या ठिकाणी करण्यात आली। कसं पाहता हे विषय चिघळतोय आणि कुठेतरी ध्रुवीकरण होतंय मतांचं असं दिसतंय महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर? ध्रुवीकरणाचा नाहीये विषय, असं समजून घेण्याचा आहे। मला असं वाटतं हे जे विरोध करतायत या गोष्टीला की बाबा कबुतरांना द्यायलाच पाहिजे, खाणं द्यायला पाहिजे, यांचं प्रबोधन करणं आवश्यक आहे। यांना बसून त्यांना सायन्स काय आहे, मेडिकल काय आहे, या गोष्टी सांगाव्या लागतील। पण जैन मुनी ज्या पद्धतीची भूमिका घेत आहेत, कधी हार्श भूमिका घेत आहेत, कधी म्हणतात की आम्ही शस्त्र, हे कोण मुनी आहेत मला माहीत नाही, पण जे जैन समाजातले जे जैन ट्रस्टचे जे लोक आहेत ते माझ्या संपर्कात आहेत आणि त्यांची ही भूमिका नाही आहे। नक्कीच गणेशोत्सव तोंडावर आहे, जरांगे पाटील म्हणतात की आंदोलन करणारे, बरीचशी टीका टिप्पणी त्याच्यावर पण आता होऊ लागलेली आहे। महत्त्वाचा विषय आणखी दुसरा आहे, सातपुडा बंगला आहे, मुंडेंनी अजूनपर्यंत खाली केला नाही, 40 लाखाचा त्यांच्यावरती भूर्दंड पण आहे। या सगळ्या संदर्भातला छगन भुजबळ देखील नाराज समजले जात आहेत। महायुतीमध्ये आपापसातला विषय आहे, महायुतीने बसून सोडवतील मुख्यमंत्री, आम्ही कशाला बोलायला मध्ये पडायला पाहिजे? आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन अमित शिगवणचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।